आणि हे सगळं त्या बाईनं मुद्दाम घडवून आणलं होतं. माझ्याच पोटच्या मुलाला माझ्यापासून तोडलं तिने. मी समजू शकते तुम्हाला आता काय वाटत असेल ते. माझा मुलगा माझ्यापासून पुरता दुरावतोय याची खात्री पटली आणि मी खचत गेलो. मला असं वाटलं होतं की माझे पुढचे दिवस हे असेच जाणार आणि मी असाच इथे खंगून खंगून मुलासाठी अश्रू ढाळत तुझ्या आठवणीत मरून जाणार. पण नाही चारू, देवीनं कृपा केली. एक चमत्कार घडला. अधिपतीच्या आयुष्यात एक मुलगी आली, अक्षरा. आपला अधिपती तिच्या प्रेमात पडला. त्या दोघांचं लग्न झालं. लक्ष्मीच्या पावलाने ती मुलगी आपल्या घरात आली आणि हळूहळू सगळं बदललं. ती मुलगी विलक्षण आहे चारू. ती बुद्धिमान तर आहेच, पण तिच्याकडे शिक्षण आहे. मुळात मनाचा सच्चेपणा, थेटपणा, नेमकेपणा. ती भुवनेश्वरीला पुरून उरली. तिनंच मला आजारपणातून बाहेर काढलं. मला चालतं फिरतं केलं. मला बोलायला शिकवलं तिनं अधिपतीला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. शिक्षणाची गोडी लावली तिनं आणि तिच्यामुळेच आपला अधिपती पुन्हा शिकतोय आता. चारू, तुला वाटायचं ना की अधिपतीनं गाणं शिकावं? थोडे दिवस का असेना, पण तिनं अधिपतीला गाणं शिकवायचा प्रयत्न केला. भुवनेश्वरीच्या विरुद्ध जाऊन तिच्या समोर उभे राहून भुवनेश्वरीची इच्छा नसताना तिनं तिला हे करायला भाग पाडलं. भुवनेश्वरीनं अक्षराविरुद्धही कारस्थानं केली. अक्षराला घराच्या बाहेर काढायचा प्रयत्न केला. सतत ती अक्षराला पाण्यात बघते. तिला त्रास याचा होतोय की तिचा नसलेला मुलगा तिच्या हातातून हळूहळू निसटतोय का काय. चारू, तिनं फक्त मलाच नाही, तिनं अक्षरालाही त्रास दिलाय, खूप त्रास दिलाय. अगं नाही आई, तुला तुला कळतंय का मी काय म्हणते? अधिपतींच्या खऱ्या आई. अक्षरा, मला काहीच कळत नाहीये तू काय बोलतेस ते. अगं म्हणजे चारुलता मॅडम ज्यांनी अधिपतींना जन्म दिलाय त्या परत आल्या, हे सांगते मी तुला. अगं अक्षरा, काय सांगतेस तू? नाही म्हणजे सॉरी, पण कसं शक्य आहे अक्षरा? अगं त्या तर गेल्या आहेत ना, बरेच वर्ष झाले. नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये फोटो आहे त्यांचा, हार घातलेला आहे फोटोला, आणि मला तर काही कळतच नाहीये. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? अक्षरा, नाही मला सांग की तुला कोणी सांगितलं की त्या त्याच आहेत म्हणून? अगं मला त्यांनीच सांगितलं आई. मी त्यांना त्यांचं नाव विचारलं तर त्या म्हणाल्या मी चारुलता आहे म्हणून. मग मलाही ओळख पटली आणि मी घेऊन आले त्यांना घरी. काय तू घेऊन आलीस म्हणजे? अगं तुला कुठे सापडल्या त्या? अगं आई, आता तुला काय सांगू, आणि खूप मोठी स्टोरी आहे. नाही नाही, माझ्याकडे वेळ आहे. सांग मला, सांग, सगळं सांग. ठीक, सांगते. हां हां, सांग. भावा, ही अजून एक फाईल. काय ओंक्या मर्दा, तू पण का नाही एक दोन सह्या आहेत म्हणता म्हणता माळच लावलीस. तसं नाही रे भावा, तू ट्रिपला गेला होतास ना तेव्हापासून सगळी कामं पेंडिंग आहेत आणि तू आज सापडलायस तर म्हटलं सगळ्या सह्या करून घ्याव्यात तुझ्याकडनं. अँड थँक्यू वन्स अगेन, इतक्या घाई गडबडीत तू वेळ काढलास. काय काय आता थँक्यू कशाला? आपल्याच फॅक्टरीचं काम करायला तुम्हालाच थँक्यू म्हणणार, शाबास. तसं नाही रे, तुला एवढं जायचं होतं तरी तू थांबलास, त्याबद्दल थँक्यू. तसं तर मी तुला थँक्यू म्हणलं पाहिजे. मी इथं नव्हतो तेव्हा सगळी फॅक्टरी चांगली सांभाळलीस ओंक्या. तसा काय प्रॉब्लेम येऊ दिला नाहीस. अरे भावा, हे कामच आहे माझं. बरं झालं काय, एवढंच होतं ना? ही शेवटची फाईल होती रे. चल, उशीर बी लय झालाय, आज काम बी लय झालं. बरं चल, आता निघू काय मी नक्की? झालंय सगळं, आता मी तुला डिस्टर्ब नाही करणार. नाहीतर अर्ध्या वाटतनं परत बोलवून घ्यायची. आत्ताच चेक करून घे काय राहिले काय. अरे झालंय सगळं, डोंट वरी. तुम्ही जा आता घरला. शिवानी वहिनी म्हणतील तुला काय घरदार आहे का नाही, का नुसती फॅक्टरीच आहे. चल. गेलं समजा, गेलं आपल्या हातातनं चंचे, समजा गेलं. अगं मम्मी, काय तू बी एवढ्या तेवढ्या संकटाला रडती?
अगं चंचे लहान सहान संकट आहे बाय. अगं लई मोठं संकट आहे. माझी ताई आलीच नाही घरात. अगं मग न येईना तू कशा पायी एवढं टेन्शन घेती? अगं चंची कसं टेन्शन नाही घेणार. अगं ती चारुलता जिनं आपल्याला काळं का गोरं बघितलं बी नाही. आपण तिला पहिल्यांदा भेटलोय. तिचा ना आपला काय बी संबंध नाही, आपलं काय बी नातं नाही. ती मोठ्या मालकाची बायको आहे. अगं ती का सांभाळेल आपल्याला? मम्मी असं काय बी नाही होणार. अगं घरातली बाकीची माणसं आहेत ना व. अगं आपल्या या घरात कुणी बी नाही. एकटी ताई आपली होती. अगं ताई होती म्हणून थोडी तरी किंमत होती का आपल्याला. काडी एवढी तरी किंमत होती. तू बघितलंस ना वा आता त्या मी बाईशी बोलले तर कसं दुसऱ्यावानी बोलली माझी. कसं वागवलं तिनं मला. काय करायचं चंची आता? कुठे जायचं सांग तू. हे बघ मम्मी, आपल्याला कुठं बी जायची काय बी गरज नाही. अगं कसं असं म्हणतीस? कुठं बी जायची गरज नाही चंचे. अगं आता आपल्याला आपल्या घरी जावं लागल. आणि तिकडे गेलं तर तुझा बाप तो बी धड नाही. तो बी तिथं हकलून दिला आपल्याला. अगं आपण रस्त्यावर आलोय, रस्त्यावर. मम्मी जरा शांत हो आणि शांतपणे विचार कर. मावशी नसली ना तरी ती चारुलता आहे की या घराची ओरिजिनल मालकीन. आपण तिच्याशी जुळवून घेतलं का नाही आपली चांदी झालीच म्हणून समज. अगं आपण कसं जुळवून घेणार आहे तिच्या बरोबर? ते होईल ग मम्मी हळूहळू. आत्ता फक्त आपण या घरात टिकून कसं राहायचं याचा विचार करायला पाहिजे. दुसरा कुठलाच विचार नाही. त्याच्यासाठी का नाही आपल्याला तिच्या जवळ जावं लागल, तिच्या मनात उतरावं लागल. म्हणजे बघ आज पतूर आपण मावशीसाठी जे करत होतो का नाही तेच तिच्यासाठी बी करायचं. तिच्या पार्टीत जायचं. बरोबर आहे बघ चंचे तुझं. अगं माझ्या डोसक्यातच आलं नाही. अगं नाहीच येणार म्हणून तर मी तुला सांगितलंय ना व. अगं चंचे परत तेवढं ताई आली तर बरं जाऊन दे. आली तर आली. आपल्याला का नाही ही येळ मारून नेणं गरजेचं आहे. तिच्याशी जुळवून घेणं गरजेचं आहे. चंचे अगं तुला उगाचच खुळी समजत होते. हुशार आहेस की ग तू? मम्मी मी उगीच वकिलीची डिग्री नाही घेतली. साक्षीदार बघूनच आशील बदलायचा असतोय एवढं माहिती बघ मला. मग कुणी बी जिंकू दे कुणी बी हारू दे फायदा आपलाच व्हायला पाहिजे. एवढं तर शिकले मम्मी मी वकिलीत. दोन अनोळखी व्यक्तींमध्ये इतकं साम्य असू शकतं? खरंच इतकं साम्य होतं का आमच्या दोघींमध्ये? हा निसर्गाचा काय चमत्कार आहे, काय योगायोग आहे मला माहिती नाही. पण जे काही असेल या योगायोगामुळे आपल्या घराची वाट लागली. तुम्ही शांत व्हा. तुम्हाला त्रास होणार असेल तर आपण नको बोलूया या विषयावर. मी बसून घ्या ना. या घ्या ना बाबा. ते पण मॅडम तुम्ही घ्या. यांना बाबा आणि मला मॅडम. आई म्हण. हे घे चहा घे. बैस. थँक्यू मॅडम. थँक्यू आई. बरं इथे येताना ना आमच्या दोघींच्या खूप गप्पा झाल्या आणि आमच्या लक्षात आलं की आमच्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत. हिला सुद्धा शिक्षणाची, साहित्याची, गाण्याची आवड आहे. जनरल नॉलेज खूप चांगलं यायचं. अगदी अभ्यासू मुलगी आहे. चारू ती नुसती अभ्यासू नाहीये, ती अभ्यास घेते सुद्धा. तुला माहिती आहे ना ती शिक्षिका आहे. आणि नुसती शिक्षिका नाही, शिक्षणाचा ध्यास घेतलेले शिक्षक असतात ना तशी आहे ही. अक्षरा मला खात्री आहे तुझे विद्यार्थी खरंच खूप नशीबवान आहेत. त्यांना तुझ्यासारखी शिक्षिका मिळाली.
कारण मला माहिती आहे तू त्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नसशील, तर त्यांच्यातल्या कलेचा, त्यांच्यातल्या माणसाचा विकास करत असशील. खरं सांगू अक्षरा, या घराला तुझ्यासारखी सून मिळाली आहे याचा मला खूप आनंद झालाय. नुसते अभ्यासू नाहीये, अभ्यास घेते सुद्धा ती. आणि चारू, आपल्या घरात सुद्धा तिनं शाळा सुरू केली आहे बरं का. म्हणजे त्या भुवनेश्वरीनं अधिपतीचं शिक्षण तोडलं होतं ना. मी तुला सांगितलं होतं ना, भुवनेश्वरीनं आपल्या अधिपतीला निरक्षर ठेवलं होतं. अक्षरानं त्याला पुन्हा शिकवायला सुरुवात केली, त्याच्यात शिक्षणाची गोडी तयार केली. काय अक्षरा, बाळा, मी चारूला सांगितलंय भुवनेश्वरी बद्दल सगळं. जे झालं ते झालं, पण अक्षरा, तू अधिपतीचं शिक्षण सुरू केलंस हे खरंच खूप चांगलं केलंस. आता ते पूर्ण कसं होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. सॉरी, तुम्ही बोललात ना, मला ऐकूनच बळ मिळालं खरंच. आणि अधिपती खूप हुशार आहेत. हा, खरंच खूप हुशार आहेत ते. अक्षरा, आपण अधिपतीबद्दल बोलतोय, पण अधिपती आहे कुठं? अजून आला नाही तो. हो, मी त्यांना फोन केला होता. फॅक्टरीत काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून उशीर होतोय. आणि तुम्ही पटकन खाऊन घ्या आणि खाली या, ते येतच असतील आता. तुमचं झालं की सांगा आणि मी येते हे न्यायला. खरंच खूप गुणाची सून आणली तर तुम्ही या घरासाठी. मी नाही, तुझ्या मुलांनीच आणले तिला या घरात. बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता म्हणे. तिथेही पुन्हा भुवनेश्वरी आडवी आलीच. शिकलेली सून नको होती तिला या घरात. पण शेवटी अधिपतीचं प्रेम जिंकलं. भुवनेश्वरीच्या कुठल्याही कारस्थानाला न जुमानता अधिपतीनं अक्षराशी लग्न केलं. या अक्षराच्या रूपाने एक चैतन्य आलं आपल्या घरात. तिनं खूप सारी पॉझिटिव्हिटी आणली इथं. आपल्या अख्ख्या घराचं रूप पालटलं तिनं. अधिपतीला शिक्षणाची गोडी लावली. मी आजारी पडलो होतो, मला तिनं बरं केलं. चारू, खूप उपकार आहेत या मुलीच्या आपल्या घरावर. माहिती नाही कुठलं पुण्य केलं होतं म्हणून ही मुलगी आपल्या अधिपतीची बायको म्हणून घरात आली. आणि आता तू परत आलीस. मला शब्दात सांगता येत नाही याच्यावर. मला इतक्या वर्षांनी मला किती आनंद झालाय. आता खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब पूर्ण झालंय. तू, मी, आपला अधिपती आणि अक्षरा. खरंय, जसं तुम्हाला वाटत नव्हतं ना की मी तुम्हाला कधी भेटेन, तसं मलाही कधीच वाटलं नव्हतं की मी तुम्हाला भेटेन आणि आपलं हे चौकोनी कुटुंब असं पुन्हा पूर्ण होईल. बरं, अधिपती कुठे आहे? त्याला कधी एकदा डोळे भरून बघते असं झालंय मला. काय माझी मुख्याध्यापिका आमोणकर बाई, काय हो, कुठे हरवलायत? विद्या, अगं दचकायला काय झालं? असं दचकण्यासारख्याच गोष्टी घडल्या आहेत. काय झालं? अक्षराचा फोन आला होता का? हो, माझं बोलणं झालं तिच्याशी. काय म्हणत होती अक्षरा? सापडल्या का भुवनेश्वरी मॅडम? भुवनेश्वरी मॅडम नाही सापडल्या, पण अधिपतींच्या खऱ्या आई हं? चारुलता मॅडम त्या घरी परत आल्यात. काय? अगं काही काय बोलतेस? हा, असं काही काय सांगतेस? इतके वर्षानंतर त्या कसं काय परत येतील घरी? तेच सांगतेय मी, त्या परत आल्यात घरी. खरंच? हो. हे बापरे. अगं हे ऐकून मला एवढा शॉक बसलाय, तर तिकडे केवढा शॉक बसला असेल सगळ्यांना. बर, काय सांगत होती अक्षरा? कशा आल्या त्या? काय झालं? काय सांगितलं का? आणि तिने सांगितलं मला. ती सांगत होती की 1-2 वेळा बस स्टॉपवर त्या तिला दिसल्या. गेले काही दिवस खूपच ताणतणावाचे गेले त्या घरात. बाबाई खूप डिस्टर्ब्ड होते. पण म्हणतात ना, रात्रीनंतर पहाट उगवतेच. तशी चारुलता मॅडम अचानक घरी आल्यानंतर ती पहाट उगवली आहे घरात असं वाटतंय. किती खुश आहेत बाबा. आता ना ही जी शांतता आहे घरात ती तशीच राहू देत.
या घराचं सुख समृद्धी सगळं तुझ्या हातात आहे. फक्त एकच विचार येतो मनात, चारुलता मॅडमना भेटल्यावर अधिपती कसे रिॲक्ट होतील, त्यांना काय वाटेल. मला खात्री आहे बाबांसारखाच कदाचित त्यांनाही खूप आनंद होईल. काय हा म्हणलं काय झालं एवढं अर्जंट फोन करून का बोलून घेतलं? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, या बस आम्ही सांगते तुम्हाला. काय या बस. एवढं कामात अडकलो, एकानंतर एक कामं वाढतच गेली. खूपच धावपळ झाली ना माझ्यामुळे. ठीक आहे, पाणी प्या. सांगते मी, सगळं सांगते. हा अहो, तुमचा फोन आल्यापासून मला काही चैनच पडत नव्हती. तेव्हा एकदा घरला जाईन असं चालतं. सांगा सांगा लवकर, सस्पेन्सला इथं आणू नका सांगा. नाही ताणणार, सांगते मी, सगळं सांगते तुम्हाला. माझ्याकडे दुसरा काय पर्याय होता सांग चारू? मी आणखी काय करणार होतो? अधिपती लहान असताना त्याच्या भल्यासाठीच मी त्या भुवनेश्वरीला या घरात आणलं आणि आत्ताही अधिपतीच्या भल्यासाठीच मी त्याला घराच्या बाहेर काढलं. अधिपती लहान होता तेव्हा त्याला स्वतःच्या ताब्यात ठेवणं, त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे घडवणं हे सगळं एक वेळ ठीक आहे. पण आता तो मोठा झालाय, त्याचं लग्न झालंय. ती भुवनेश्वरी आत्ताही त्याला स्वतःच्या कह्यात ठेवायचा प्रयत्न करत होती. त्याचा रिमोट तिला स्वतःकडे हवा होता. अधिपती आणि अक्षराच्या संसारात ढवळाढवळ करत होती ती बाई. त्यांचा संसार सुरळीत होऊ नये किंबहुना तो मोडावा यासाठी कारस्थानं चालली होती तिची. आणि चारू, मला हे सहन नाही झालं. माझ्या डोक्यात तिडीक गेली आणि त्या रागाच्या भरात मी त्याला घराच्या बाहेर काढलं. त्यामुळे भलतंच झालं चारू. अधिपती आधी माझ्याशी नीट वागत नव्हता, आता तर तो माझ्यापासून खूप दूर गेलाय. त्याचा सगळ्यात मोठा शत्रू मी आहे, त्याचा बाप. सगळं कसं सावरावं मला कळत नाही. पण चारू, आता तू आलीस ना, आता तू सगळं नीट करशील. मला बाकी काही नको आहे. त्याने मला समजून नाही घेतलं तरी एक वेळ चालेल, पण मी हे सगळं का केलं एवढं त्यानं समजून घ्यावं. त्यानं अक्षराचा हात कधी सोडू नये, बस मला एवढं हवंय. एवढं कर चारू. मला माहिती आहे तू करशील हे. चारू, मला माफ कर. तू इतक्या वर्षांनी अशी घरात आली आहेस आणि मी हे सगळं तुला सांगतोय, मी तुला स्ट्रेस देतोय. मी काय करू चारू? इतक्या वर्षाचं हे साचले पण होतं ग. हे असं बाहेर पडणारच होतं. आणि जे जे आजवर मला जमलं नाही ना, ते तू करून दाखवशील आता, अशी मनात कुठेतरी आशा तयार झाली. आणि तुलाही सगळं जाणून घ्यायचं होतं ना चारू, म्हणून मी सगळं सांगतोय तुला. बरं झालं तुम्ही मला हे सगळं आत्ता सांगितलं. कसं असतं ना की पहिलं पाऊल उचलायच्या आधी आपला प्रवास कोणत्या दिशेने चाललाय हे जर आपल्याला माहीत असलं तर आपली दिशा चुकत नाही. हे जर तुम्ही मला सांगितलं नसतं तर कदाचित माझी पावलं चुकीची पडली असती. तुला कल्पना नाही आहे चारू, तुझ्या या शब्दाने मला केवढा धीर आलाय. माझ्या मनावरचं केवढं मोठं ओझं उतरलंय. तुझ्या माघारी मला फक्त अक्षराने समजून घेतलं आणि आता तू आलीस. चारू, मला खरं तर थोडीशी भीती होती की हे सगळं ऐकल्यावर, म्हणजे भुवनेश्वरी बाबत ऐकल्यावर तुझी प्रतिक्रिया काय असेल, तुला काय वाटेल. मलाही भीती होतीच की अनेक वर्षानंतर तुम्ही जेव्हा केव्हा मला भेटाल तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय असेल. माझ्यावर विश्वास ठेवाल का? इतक्या वर्षानंतर मी जिवंत आहे हे तुम्हाला पटेल का? माझा अधिपती मला ओळखेल का? अशा अनेक शंका होत्या माझ्या मनात. पण माझ्याकडे जी काही आठवणींची पुंजी होती ती कामी आली आणि तुम्ही मला ओळखलं. चारू, तुला ओळखायला मी तुला विसरायला हवं ना. मी तुला कधीच विसरलो नव्हतो. तू गेल्यानंतर प्रत्येक क्षण मी तुझ्या आठवणीत जगलोय. या खोलीच्या भिंती साक्षीदार आहेत त्याला. तू आहेस माझ्या बरोबर असंच म्हणून मी या तुझ्या फोटोसमोर अनेक वेळेला माझं मन मोकळं केलंय, प्रत्येक वेळेला. पण आता त्या फोटोशी बोलायची काहीच गरज नाही. मी आहे ना तुमच्या समोर. बरं चल, तुला अधिपतीला भेटायचंय ना, तो यायची वेळ झाली आहे. तू आवरून ये, मी आहे बाहेर. आलेच.
सांगते म्हटलं ना. अहो सांगा की मग का ताणाला उगाच. सांगते मी. अहो काय तुम्ही जरा शांत व्हा. शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सांगते. आता अजून टेन्शन वाढवू नका. आधीच मी टेन्शन मध्ये आहे. आईसाहेब सापडणं झाल्यात. एक एक दिवस सरळ तसं टेन्शन वाढत चाललंय. तुम्ही फोन कशाला केलता सांगा बरं आज. अधिपती, आता तू टेन्शन घेऊ नको. टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता. ओ तुम्ही ह्यासनी कोणी बोलवलं मध्ये. तुम्ही बोलू नका एकतर, आणि मला काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही सांगू नका. हो काय अधिपती, कसं बोलताय तुम्ही त्यांच्याशी? हे बघा आईसाहेब जोपर्यंत या घरात येत नाही तोपर्यंत माझी अशी चिडचिड होणार, आणि ह्यांच्यावर तर अशी बी होणार. ह्यांच्यामुळे झाले सगळे. फसवले यांनी आम्हाला. फिरायला पाठवून दिलं आणि आईसाहेबांनी घरातनं बाहेर काढलं. आयुष्यात माफ करू शकणार नाही मी असं. तुम्ही आई म्हणताना गप बसलो नाही तर यांचं काय करून ठेवलं असतं. आमच्या आयुष्यातनं आईसाहेबांना घालवायला निघाले, त्यांना कवाच माफ करू शकत नाही. अधिपती